हापूस आंबा म्हटलं की कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड चविष्ट आणि सुवासिक आंबा सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येतो. आता तुमच्याही डोळ्यासमोर आलाच असेल. केवळ भारतीयांच्याच नाही तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली. पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केलेली आणि त्यामुळं कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता आता वाढली. जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी गुजरातकडून करण्यात आली आहे. हापूस आंब्यावर आता गुजरात दावा करतंय. वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाकडून भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर 30 ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली. कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेनं याला विरोध दर्शवलाय. वलसाड हापूसला मानांकन मिळाल्यास कोकणातील शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. आपले प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या संदर्भात आपण राजन यांच्याशी बोलूया. राजन, स्वाभाविक आहे कोकणातून विरोध होणं, कारण कोकणाची ओळख आहे हापूस आंबा आणि त्याच्यावर जर इतर कोणी दावा करत असेल तर कोकणवासियांना वाईट वाटणं, त्यांना राग येणं, त्यांच्याकडून विरोध दर्शवला जाणं हे स्वाभाविक आहे. नक्कीच विक्रांत, कोकणची ओळखच मुळात हापूस आंब्याने होते. कारण आपण जर पाहिलं तर हापूस आंब्याची चव ही अवीट आणि गोड असते आणि ही त्यामुळे ज्या पद्धतीने आणि या विद्यापीठाने जे नामांकनासाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे याला कडाडून विरोध हा कोकणातील शेतकरी तसेच विक्रेत्याकडून होताना दिसतोय. बाजारामध्ये ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेतील मलपी आंबा ज्या पद्धतीने येतो ती कुठेतरी भेसळ होते. या विद्यापीठाने केलेल्या या मागणीमुळे आता अधिकच ही भेसळ या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे इथला जो शेतकरी आहे, व्यापारी हा पूर्णपणे या मागणीला कडाडून विरोध करताना दिसतोय. कारण इथलं ज्या शेतकऱ्यांचा आंबा व्यापाऱ्यांचं हे आर्थिक स्थैर्य वाढण्यासाठी 2018 साली हे नामांकनासाठी ही अर्ज केलं होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर आता या आंब्याच्या भेसळीमध्ये अजूनच वाढ होणार आहे. कुठेतरी यामुळे एकंदरीतच आता ही निराशा या ठिकाणी आंबा आणि व्यापाऱ्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत, बरं, धन्यवाद राजन दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. डॉक्टर विवेक भिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनी गुजरातकडून ही जी मागणी करण्यात आलेली आहे वलसाड हापूस या भौगोलिक मानांकनासाठी, त्या मागणीला त्यांनी विरोध केलेला. आपण त्यांच्याशी बोलूया. डॉक्टर भिडे सर, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. काय आपलं नेमकं या सगळ्याच्या अनुषंगाने म्हणणं आहे? खरं तर कोकणवासियांना याचा राग येणं आणि त्याला विरोध करणं अगदीच स्वाभाविक आहे. नमस्कार. हापूसला 2018 साली जीआय मानांकन मिळालं. ते कोकणातील 5 जिल्हे ते त्यासाठी आरक्षित करण्यात आले. कोकणाच्या इतिहासामध्ये गेले 300 वर्षाहून अधिक हापूस हे आमचं पीक आहे. फळांचा राजा आंबा आणि आंब्याचा राजा अर्थातच हापूस. हापूस ही कोकणची ओळख आहे. त्याला शास्त्रीय कारण आहेत, पुरावे आहेत, 300 वर्षाचा इतिहास आहे आणि अशाच गोष्टीला जीआय मानांकन मिळत असतं. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला जीआय मानांकन मिळालं. तर आंब्याच्या मार्केटिंगमध्ये हापूस हा शब्द परवलीचा आहे. त्यामुळे प्रत्येकालाच हापूस हा शब्द हवा आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. पण कोकणच्या हापूसची चव, रंग, स्वाद इत्यादी इत्यादी कुठेच मिळत नाही, कुठे निर्माण होत नाही. त्यामुळं आम्ही याच्यावर ठाम आहोत की हापूस हे नाव कोकणसाठी आणि हापूस हा फक्त कोकणचा. आणि देशामधली जर जी झालेली उत्पादनं पाहिली तर बासमती आणि हापूस हे दोनच असे आहेत की ते फक्त आपल्या देशासाठीच